गृहस्थानाच्या या चौथ्या सभेला आपण सुरुवात करीत आहोत. प्रार्थना करूया. आमच्या थोर दयाळू आणि मंदक्रोध प्रभू परमेश्वर पित्या, कुटुंबाची स्थापना तू केलीस व त्या कुटुंबाला एक संहिता दिली व त्या संहितेच्या द्वारे कुटुंबातील पित्याचे, पतीचे, सोबतच आईचे आणि पत्नीच्या, सोबतच मुलांचे, मुलींच्या अनेक जबाबदाऱ्या आपल्या कुटुंबाप्रती परमेश्वरा तू दिल्यास व पवित्र शास्त्रातली ही चरित्र आम्हाला ह्याची जाणीव देतात की आम्ही आमची कुटुंब कशी स्थापित करावी. आम्ही तुला धन्यवाद देतो गृहस्थानाच्या या सभेंसाठी. पहिल्या सभेपासून आजवर दे बापा, तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला भरलंस, आम्हाला मार्गदर्शन करून आमच्या आत्मिक जीवनाला ज्या गोष्टीचं लागूकरण हवं आहे ते दे बापा. तुझ्या पवित्र वचनातून तुझ्या दासांकरवी तू आम्हाला देत आहेस म्हणून आम्ही आभार मानतो. आजच्या या सायंकाळ सभेला परमेश्वरा तुझी कृपा, तुझा अनुग्रह आम्ही मागतो. जे सन्माननीय वक्ते प्रभू तू आम्हाला दिलेस त्यांचं येणं आमच्यामध्ये आशीर्वादित केलंस. आज त्यांच्या करवी होणारी पवित्र वचनाची सेवा आशीर्वादित कर. यासोबतच या भक्तीमध्ये गीत गायनाची सेवा करीत असताना क्वायरला व तरुण संघाला दे बापा तुझी कृपा दे, तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीकता दे आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने गीत गाऊन तुझा गौरव मंडळीसोबत करीत असताना व मंडळीला चालकपण करीत असताना क्वायरला, तरुण संघाला तुझी कृपा दे. आजच्या सभेला दे बापा आम्ही सर्व कुटुंब तुझ्या हाती येतो, तू आम्हास चालीव. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. उपस्थित सन्मान्य पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपा करून आपण पुढे येऊन बसावं आणि सोबतच मी क्वायर आणि तरुण संघाला विनंती करेन की आजच्या भक्तीची सुरुवात आपण गीत गायनाच्या सेवेच्या द्वारे करावी. त्यासाठी आपण पुढे यावं व गीत गायनाची सेवा करावी. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आजच्या या सुंदरशा सायंकाळच्या वेळी आपण या ठिकाणी गृहस्थानानिमित्त जमलेलो असताना आजच्या सभेमध्ये आपण परमेश्वराची स्तुती आराधना काही गीतांच्या द्वारे आपण करणार आहोत. त्यावेळेस आपण विजय संगीत गीत नंबर 216 त्यावेळेस आपण काढू. विजय संगीत गीत नंबर 216. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा.
हो या सुंदरशा गीताबद्दल. विजय संगीत 233 यावेळेस आपण पुन्हा एकदा काढू. किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. विजय संगीत गीत नंबर 233.
278 यावेळेस आपण काढणार आहोत. देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है. विजय संगीत गीत नंबर 278. वाजवू आपण. अतिशय सुंदर हा रिदम आहे आणि टाळ्या वाजवायला गरजेचं आहे. प्रभूची स्तुती आपण करूया.
परमेश्वराला धन्यवाद असो या सुमधुर गीतासाठी. क्वायरचं तरुण संघाचं मी आभार मानतो. आजच्या सभेत आपण या गीत गायनाच्या द्वारे जी सेवा करीत आहात, प्रभुदेवा आपली सेवा आशीर्वादित करो. प्रियजन हो, आपल्या गृहसणाचं जे ब्रीद आहे ते मी वाचतो. तत्पूर्वी आपल्यामध्ये आपल्या गृहसणाचे सन्मान्य वक्ते सन्मान्य रेव्हरेंड स्वप्नील नाशिककर पाळकसाहेब उपस्थित आहेत. पाळकसाहेबांना विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं व बसावं. या प्लीज. आपलं जे ब्रीद आहे, सुज्ञानाचे योगे घर बांधिता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाचे योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. नीतिसूत्रे 24व्या अध्यायाचं 3 आणि 4 हे वचन. प्रार्थना करूया. आमच्या प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. या गीत गायनाच्या सोबत आम्ही आमचं मन पुन्हा एक वार तुझ्यासमोर रित करतो, यासाठी की तुझ्या पवित्र वचनाने ते तू भरावस. प्रिय देवबापा, गृहसणासाठी ज्या सर्व प्रार्थना आम्ही केल्या त्या सर्व प्रार्थना ऐकून पहिल्या सभेपासून आजवर सर्व सभा देवबापा तुझ्या प्रिय दासांकरवी तू आशीर्वादित करीत आहेस. तुझ्या पवित्र वचनाचा निरोप आम्हाला देऊन आमच्या जीवनाची बांधणी होत आहे. त्यासाठी आम्ही आभार मानतो. आणि आज तुझ्या प्रिय दासासाठी आम्ही आभार मानतो. नाशिककर पाळक साहेबांचं आमच्याकडे येणं प्रभू तू आशीर्वादित केलंस व त्यांच्या येण्याच्या द्वारे जो आनंद तू आम्हाला दिलास त्यासाठी आम्ही आभार मानतो. व खऱ्या रीतीने आजच्या ह्या गृहसणाच्या सणानिमित्ताने त्यांच्याकरवी तुझ्या पवित्र वचनाची होणारी सेवा आशीर्वादित कर. प्रिय प्रभू, तुझी इच्छा आम्हा संबंधात काय आहे हे तू तुझ्या प्रिय दासाला कळवलेलं असताना त्याची घोषणा करण्यासाठी पाळकसाहेबांना लागणारी शक्ती, लागणारं बळ, लागणारं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्या स्वर्गीय भांडारातून कर. प्रिय देवबापा, पवित्र वचन ऐकून त्यानुसार आम्ही आमच्या जीवनाची, आमच्या घराची, आमच्या कुटुंबाची बांधणी करावी यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह ठेव. आजच्या सायंकाळी पुन्हा एक वार सारा आदर, मान, महिमा प्रभू तुला अर्पण करतो आणि तुझं सहाय्य आम्ही मागतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आज आमच्यामध्ये गृहसणाचे सन्माननीय वक्ते उपस्थित आहेत. आदरणीय रेव्हरंड स्वप्नील नाशिककर पाळकसाहेब हे अलायन्स मराठी चर्च भुसावळ या ठिकाणी पाळकीय सेवा करतात. पाळकसाहेब उत्कृष्ट गायक आहेत. सुंदर गीत ते गातात. एवढंच नव्हे तर संगीताचं ज्ञान त्यांना आहे. चित्रकलेचंही छानसं ज्ञान आहे. साहित्याची आवड आणि साहित्याची जाण असलेले आमचे सन्माननीय वक्ते हे हग्ग इंटरनॅशनल या ठिकाणी शिक्षक म्हणून देखील सेवा करतात. आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, पाळकीय सेवेचा चांगला अनुभव. वय वर्ष 19 पासूनच त्यांनी पाळकीय सेवेसाठी, देवाच्या सेवेसाठी स्वतःचं अर्पण केलं. त्यांची पत्नी आणि परमेश्वराने त्यांना 2 सुंदरशी जुळी लेकरं दिलेले आहे. असं हे छोटंसं कुटुंब सेवा करीत आहे. व पाळकसाहेबांचं आमच्याकडे येणं, सेवा करणं ही परमेश्वराची योजना आहे. या गृहसणाच्या सभेला लाभलेले आमचे वक्ते आपल्या मंडळीच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. त्यांच्या स्वागतासाठी मी उपस्थित असलेले रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे. आदरणीय रेव्हरंड स्वप्नील P नाशिककर पाळकसाहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्वागत होत असताना आपण टाळ्या वाजूया. फोटोसाठी धन्यवाद पाळकसाहेब. प्रियजन हो, आजचं जे देवाचं वचन आहे ते आपण ऐकणार आहोत. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंडळीसोबत मी आदरणीय रेव्हरंड स्वप्नील नाशिककर पाळकसाहेब आपलं स्वागत करतो आणि विनंती करेन की आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. सर्वांना सलाम आणि खूप आनंद होतो. सर्वप्रथम मी परमेश्वराचे ह्या ठिकाणी आभार मानतो की ही सुंदरशी वेळ
देवबापाने तुम्हाला आणि मला त्याच्या समक्षतेमध्ये येण्यासाठी आणि त्याचं स्तवन, त्याचं गुणगान आणि त्याच्या वचनाच्याद्वारे पुन्हा एक वार आमच्या आत्मिक जीवनामध्ये प्रगल्भ होण्यासाठी ही सुंदरशी संधी ह्या गृहसणाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाला लाभलेली आहे. सर्वप्रथम मी देवबापाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय माझे प्रिय पाळक साहेब, माझे सहकारी म्हणा किंवा मी त्यांचा सहकारी म्हणा, आम्ही चांगले एक आत्मिक भाऊ म्हणून सेवा कार्यामध्ये आहोत. अनेक वेळेस त्यांच्या रोजच्या डिवोशनच्याद्वारे मी स्वतः अनेक वेळेस त्या ठिकाणी प्रज्वलित होतो. अनेक गोष्टी त्यांच्यापासून मला शिकायला मिळतात. त्याचप्रमाणे सर्व पंचमंडळ आणि ह्या ठिकाणी असणारे सर्व जे मान्यवर आहेत, सर्व सेवक वर्ग आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की ही सुंदरशी वेळ तुम्ही मला दिलीत, संधी मला दिलीत ह्यासाठी की तुमच्या समक्षतेमध्ये मी यावं, देवबापाच्या समक्षतेमध्ये मी यावं आणि त्याची आराधना, त्याची उपासना त्याच्या वचनाच्याद्वारे आम्ही करावी. खरोखर देव चांगला आहे. किती जणांचा विश्वास आहे? खरोखर देव चांगला आहे आणि देवाची सत्यता ही पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही गृहसणाच्या ह्या असणाऱ्या पर्वाकडे किंवा ह्या सणाकडे आम्ही पाहत आहोत, आम्हाला केवळ दरवर्षी हा गृहसण होत आहे आणि रोजचा आहे, दरवर्षी होत आहे आणि ते आम्हाला केलं पाहिजे अशा मानसिकतेमध्ये न येता ह्या गृहसणामध्ये माझ्या कुटुंबासाठी, माझ्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, माझ्या लेकरांसाठी देवबापाने काय सिद्ध करून ठेवलेलं आहे ह्याच्याकडे आम्हाला पाहणं नितांत गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही आमचं आत्मिक जीवन ज्यावेळेस देवाच्या हातामध्ये पूर्णतः समर्पित करतो, त्यावेळेस त्या आत्मिक जीवनाची देवकेंद्रित असणारी जी चकाकी आहे ती काहीतरी वेगळी असते आणि ते आम्हाला आणि इतरांना ते दिसलं जातं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही या गृहसणामध्ये आहोत, मला माहिती आहे 17 तारखेपासून आपला गृहसण सुरू झाला आणि मला वाटतं 23 तारखेला त्याची सांगता किंवा समारोप आपण त्या ठिकाणी करणार आहोत. या संबंध या आठवड्यामध्ये किंवा सप्ताहामध्ये आम्ही बारीक रीतीने किंवा मार्मिकतेने आम्ही हे बघणं गरजेचं आहे की देव माझ्या संगती, माझ्या परिवारासंगती काय काम करत आहे किंवा त्या गोष्टींचा मागोवा घेणं गरजेचं आहे की देवानं आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये काय काम केलं माझ्यासाठी. किंवा मला ज्यावेळेस ध्येयवचन माझ्या समोर आलं, पाळक साहेबांनी मला फोन करून सांगितलं की पाळक साहेब अशा अशा प्रकारचं ध्येयवचन आहे आणि ते जे आहे नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय त्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की ज्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते, ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. हे जे वचन आहे, ही 2 वचनं ह्या संबंध सप्ताहासाठी किंवा गृहसणासाठी आपण ह्या ठिकाणी प्रार्थनापूर्वक नेमस्त केलेली आहेत. आणि ह्या वचनांच्याद्वारे आम्हाला हे पुढचे 4 दिवस म्हणजे आजपासून जवळजवळ 23 तारखेपर्यंत आम्हाला हे शोधायचं आहे की ज्या वेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतं की सुज्ञानाच्या योगे घर बांधता येतं का लक्षामध्ये? मला तुमचा रिस्पॉन्स लागेल बरं का मध्ये मध्ये. हां, तुम्ही बोलता ना मध्ये मध्ये? बोलता का? अच्छा, ठीक आहे. हां, सुज्ञानाच्या योगे जे आहे ते घर बांधता येतं. घर फक्त आमच्या मानवी विचारांच्या द्वारेच बांधता येत नाही, घर पैशाने बांधता येत नाही. घर आमच्याकडं असणारे जी लायबिलिटीज आहेत, ज्या स्ट्रॅटेजीज आहेत किंवा आमची जी बुद्धिमत्ता आहे किंवा आमच्याकडं असणारी जी सेक्युलर पर्स्पेक्टिव्ज आहेत, दृष्टिकोन आहेत, त्याच्या आधारावर आम्ही जरी म्हटलं की नाही मला घर बांधता येतं, भले माझ्याकडं सिव्हिल इंजिनियरची डिग्री जरी असली आणि जरी मी त्या असणाऱ्या बांधकामामध्ये, त्या बांधणीमध्ये जरी मी निष्णात असलो, जरी मी त्याच्यामध्ये परिपक्व असलो, कितीतरी चांगले स्ट्रक्चर्स मी उभे केलेले असले,
तरी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की घराची बांधणी जी आहे ही सुज्ञानाच्या आधारावर आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, काही दिवसापूर्वी दौंड पुणे जिल्ह्यातलं दौंड शहर जे आहे त्या दौंड शहरामध्ये एक लग्न झालं. आणि त्या लग्न झालं, सगळं काही सुंदर रीतीने त्या ठिकाणी आटोपलं गेलं. आणि आपल्याकडे पद्धत आहे, लग्न झाल्यानंतर नवरा नवरीचे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले जातात ना. आम्हाला आता सवय लागली, नाही ते ठेवलं नाही तर आम्हाला करमत नाही, हो की नाही. आणि ते स्टेटस आम्ही ठेवतो, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस ठेवले जातात. आणि माझा एक दौंडला मित्र आहे, त्याने सुद्धा याच प्रकारचं स्टेटस ठेवलं. ते नवरा नवरी समोरच्या मेन गेटमधून चर्चमध्ये सुंदर रीतीने ते येत आहेत, त्यांचं स्वागत केलं जात आहे. आणि खूप सुंदर रीतीने त्यांचं स्वागत गीत गात त्या ठिकाणी केलं जात होतं. पण आता व्हॉट्सअपला एक फीचर आलेलं आहे आणि ते फीचर असं आहे, जर तुम्ही फोटो जरी ठेवला, जर तुम्ही व्हिडिओ ठेवला, तर त्याला काहीतरी तुमच्या आवडीचं गाणं तुम्ही लावू शकता. माहिती आहे का, तुम्ही गाणं लावू शकता. आता ह्या माझ्या मित्रानं काय केलं माहिती आहे का, व्हिडिओ आहे लग्नाचा आणि त्या व्हिडिओला त्याने जे गाणं लावलं, ख्रिश्चन गाणं लावलं, ख्रिस्ती गाणं लावलं. पण ते जे गाणं होतं त्या गाण्याचा अर्थ हा होता, हे बापा ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ह्यांना कळत नाही. आणि मी त्याला लगेच फोन केला आणि मी त्याला सांगितलं, अरे व्हिडिओ चांगला आहे, गाणं भयानक लावलेस तू. हे गाणं पहिलं तू काढ, ते स्टेटस डिलीट कर, पुन्हा रिवाइज कर, गाणं व्यवस्थित लाव आणि मग स्टेटस ठेव. अनेक वेळेस प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस आमच्या आत्मिक जीवनामध्ये सुद्धा आमचं असणारं आत्मिक चित्रण वेगळं आहे, पण बॅकग्राऊंडला काहीतरी वेगळंच घडत आहे. लक्षात येतंय का? आमचं आत्मिक जीवन, आमचं आत्मिक स्टेटस जे आहे, आमच्या कुटुंबाचं आत्मिक स्टेटस जे आहे, किंवा ज्या प्रकारे आम्ही आमच्या कुटुंबाला जगाच्या समोर पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्ही आमच्या कुटुंबाला आम्ही फसवत आहोत. ही वास्तविकता आहे. अनेक जण ह्या मॉडर्नायझेशन मध्ये किंवा ह्या पोस्ट मॉडर्न इरामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाला अशा प्रकारे नीटनेटकं करण्याचा प्रयत्न करत आहोत की ज्या ठिकाणी मूळतः आम्हाला ज्या गोष्टी, जे स्पिरिच्युअल स्ट्रक्चरची उभारणी आम्हाला करायची आहे, त्याची उभारणी करण्यामध्ये आम्ही कुठंतरी कमी पडत आहोत. आणि ह्याचा परिणाम आमच्या कुटुंबावर, आमच्या सहकार्याच्या जीवनावर, आमच्या लेकरांवर, आमच्या नातवांवर, आमच्या आजी आजोबांवर, काका काकूंवर होत असताना दिसत आहे. आम्ही घरात आहोत, पण घरात नसल्यासारखं आमचं वातावरण आहे. इट्स अ फॅक्ट. आणि आम्हाला ते डिनाय करता येणार नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज ज्या वचनाकडे आज आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत ना, त्या ठिकाणी फार सुंदर रीतीने प्रार्थनापूर्वक हे वचन आपण सगळ्यांनी निवडलेलं असेल की सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मूलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. कुटुंब हे देवाच्या इच्छेतलं आहे. कुटुंब व्यवस्था जी आहे, कुटुंब व्यवस्थेचा जनक किंवा कुटुंब व्यवस्थेचा रचनाकार जर कोण आहे तर तो स्वतः परमेश्वर आहे. या जगामध्ये कैक संस्था आल्या आणि कैक संस्था या जगातनं नाही तशा झाल्या, उदयास आल्या आणि लोप पावल्या. देवानं ह्या जगाला 2 संस्था दिल्या आणि त्या 2 संस्था आजही अबाधित रीतीने चालू आहेत. पहिली संस्था जी आहे ती आहे कुटुंब संस्था आणि दुसरी संस्था आहे की ज्याला आम्ही मंडळी म्हणतो, एक्लेसिया. या 2 संस्था देवानं आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याचं कारभारी पण करण्याची जबाबदारी प्रिय बंधू आणि भगिनींनो ही तुमच्यावर आणि माझ्यावर सोपवलेली आहे.
आणि म्हणून ते कारभारीपण ज्याला आम्ही स्टीवर्डशिप म्हणतो, हे जे स्टीवर्डशिप आहे, हे जे कारभारीपण आहे, हे कारभारीपण देवाच्या इच्छेमध्ये करणं, देवाच्या त्या सार्वभौमत्वामध्ये करणं, देव आम्हाला जे सांगत आहे ते करणं, याच्याकडे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझं घर, माझं कुटुंब, जे कुटुंब देवाच्या इच्छेमध्ये तयार झालेलं आहे, देवाची इच्छा होती की माझा परिवार तयार व्हावा, देवाची इच्छा होती की माझ्या परिवाराने अशा अशा प्रकारच्या गोष्टी कराव्यात, देवाची इच्छा होती की या परिवाराचं असणारं अनन्यसाधारण महत्त्व हे जगाच्या समोर अशा प्रकारे प्रस्थापित केलं जावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ज्या देवाने आमच्या कुटुंबाला घडवलेलं आहे, ज्या देवाने आमच्या कुटुंबाला बनवलेलं आहे, त्या देवाकडे कुटुंब म्हणून जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींमध्ये प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आज सध्याच्या काळामध्ये, ज्याला मी पोस्ट मॉडर्न इरा म्हणतो, की अनेक गोष्टी आमच्या डोक्याच्या पलीकडच्या आहेत. आम्ही विचार करू शकत नाहीत अशा गोष्टी आज जगामध्ये होत असताना दिसत आहेत. कितीतरी भयानक गोष्टी आहेत, कितीतरी विक्षिप्त गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही कधी न भूतो न भविष्यती अशा प्रकारे आम्ही विचारही केला नाही, पण त्या गोष्टी या जगामध्ये आमच्या आजूबाजूला घडत असताना, वेगवेगळ्या परिवारामध्ये होत असताना आम्हाला दिसत आहेत. आणि जग चांगल्या रीतीने, आनंदाने त्या असणाऱ्या गोष्टींना सहज रीतीने मान्यता सुद्धा देत आहे, त्यांना पुरस्कृत करत आहे, एनकरेज केलं जात आहे, जे देवाच्या इच्छेमध्ये नाही आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ह्या नीतिसूत्राच्या लेखकाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, वास्तविक पाहता, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला उत्तर तुम्ही आत्ता दिलं नाही तरी चालेल, पण ज्यावेळेस हे ध्येय वचन ठरवलं गेलं नाही का, नीतिसूत्रे 24वा अध्याय आणि त्याचं 4, 3 आणि 4 वचन, मला आपल्या अंतःकरणाला प्रामाणिकपणे विचारा, काय मी हा 24वा अध्याय पूर्णपणे वाचलाय का हो या आठवड्यात? आम्ही वाचला का? त्याच्यामध्ये काय फक्त ही 2च वचनं महत्त्वाची आहेत का? नाही, त्याची जी असणारी सर्व जवळजवळ 34 वचनं आहेत. या 34 वचनांमध्ये देवानं या शल्मोनाच्या करवी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत की ज्या आमच्या कुटुंबाशी आणि आमच्या जीवनाशी वास्तविक आहेत. देर इज डायरेक्ट रिलेशन. काही गोष्टी अशा आहेत की ज्या आम्हाला डायरेक्ट हिट करतात, आमच्या आत्मिक जीवनाला त्या ठिकाणी प्रहार करतात. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही या पूर्ण 24व्या अध्यायाकडे, ज्यावेळेस आम्ही 34 वचनांकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, घरी गेल्यानंतर होमवर्क आहे तुम्हाला, 24वा अध्याय पूर्ण वाचून यायचा उद्या, हो की नाही? आणि ज्यावेळेस या गोष्टी होत आहेत प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की जी विसंगती आज अनेक ख्रिस्ती परिवारांमध्ये दिसत आहे, ते अतिशय कठीण आहे. आम्ही एका डेंजर झोनमधून आम्ही जात आहोत. परिवाराचं नैतिक अधपतन होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. कुटुंब, विवाह, त्याच्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी ज्या समाजाशी केंद्रित आहेत, तो समाज, जो समाज मंडळीशी केंद्रित आहे, ती मंडळी, आणि ह्या तिन्ही गोष्टींचं आत्मिक, भौतिक, भावनिक, ह्या असणाऱ्या तिन्ही गोष्टींवरचं असणारं जे स्थैर्य आहे किंवा त्याची असणारी जी स्थिरता आहे ना, ही डगमगलेली आम्हाला दिसत आहे. मी नेगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये बोलत नाही, पण वास्तविकता ही अनेक मंडळांमध्ये, अनेक समाजामध्ये, केवळ आपलाच समाज नाही, अनेक समाजावर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर परिवार मजबूत आहे तर मंडळी मजबूत आहे. लक्षात येत आहे का? जर परिवार मजबूत आहे तर मंडळी मजबूत आहे. जर परिवार कमकुवत आहे, मंडळी कमकुवत आहे. कारण परिवार आणि मंडळी ही दोघंही एकमेकांसंगती कनेक्टेड आहेत.
तुम्ही ह्या दोघांना एकमेकांपासून विभक्त नाही करू शकत. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टींकडं किंवा या नीतिसूत्रेचा जो लेखक आहे या असणाऱ्या 2-3 वचनांकडे ज्यावेळेस आम्ही आज लक्ष केंद्रित करणार आहोत, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, की देव आम्हाला काहीतरी स्पष्टपणे सांगण्याच्या तयारीमध्ये आहे आणि ते आम्ही समजून घ्यावं, ही देवाची इच्छा आहे. या आता 24व्या अध्यायाच्या या 2 वचनांकडे आम्ही थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्याच्यातनं आपल्या कुटुंबाकडे आपण ॲनालिटिकल दृष्टिकोनातून पाहणार आहोत ना. कुटुंबाचं जणू काय आम्ही पृथक्करण करणार आहोत की आम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे की माझं कुटुंब जे आहे, माझ्या कुटुंबाच्या असणारं जो आत्मिक ग्राफ आहे ना, जो आत्मिक ग्राफ आहे तो नेमका कसा आहे. आमची लहान लेकरं किंवा जी शाळेमध्ये जाणारी लेकरं आहेत, ती लेकरांचे रिझल्ट्स लागल्यानंतर शाळेमध्ये एक उपक्रम केला जातो, त्याला ओपन डे म्हटलं जातं, बरोबर ना. या ओपन डेला आम्ही आमचं अंतःकरण धाकधूक करत असतं. आता काय आमचे टीचर आम्हाला सांगणार आमच्या लेकराविषयी. माझी लेकरं, मला 2 जुळी मुलं आहेत आणि ह्या दोघांना तिसरा चालत नाही, कारण ती दोघं, समजून घ्या तुम्ही. आता ज्यावेळेस मी शाळेमध्ये टीचरला भेटायला जातो, मी माझा माइंडसेट तयार करून जातो, मला हे ऐकायचंच आहे आणि मी तो माइंडसेट घेऊन स्कूलमध्ये जातो. त्यांचे असणारे जे क्लास टीचर आहेत त्यांना मी भेटतो आणि ते सांगतात, बरं असंही नाही की अभ्यासामध्ये कमी आहेत, अभ्यास चांगला आहे, मार्क्स चांगले आहेत, गंमत काय आहे. पण दुसरी बाजू बघितल्यानंतर टीचर म्हणतात, सर थोडंसं त्यांना सांगा, थोडंसं त्यांना हे शिकवा. अनेक वेळेस धाकधूक करत आम्ही आमच्या त्या ओपन डेला जातो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा ज्याप्रमाणे आम्ही आमच्या लेकरांचा सेक्युलर ग्राफ काय आहे त्याच्याकडे लक्ष देतो ना, त्याप्रमाणे कुटुंबांनो, परिवारांनो, हे लक्षात घ्या, आमच्या परिवाराचा आत्मिक ग्राफ जो आहे तो पण आम्हाला तपासणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला आज त्याच्यामधून काही गोष्टींचं शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आम्ही या नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. नीतिसूत्रेच्या 24व्या अध्यायाचा जर सारांश आम्ही बघितला तर सुरुवात होते दुर्जन ह्या शब्दाने आणि शेवट जर होतो तर त्या ठिकाणी गरिबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठील ह्या असणाऱ्या शेवटच्या वाक्याने त्या असणाऱ्या अध्यायाची समाप्ती होते. आणि एकंदरीत जर आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची तुलनात्मक दृष्टिकोन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. दुर्जन आहे, धार्मिक आहे, दुर्जन आहे, धार्मिक आहे. आणि या दोघांच्या मध्ये जर सेंटर पॉइंट जर काय असेल तर ते आहे ज्ञान. येतं का लक्षामध्ये? नीट लक्षात घ्या. दुर्जनाची मसलत किंवा दुर्जनांची असणाऱ्या मानसिकता आणि धार्मिकाची मानसिकता या सर्व गोष्टींमध्ये आमचं जे वागणं आहे ह्या टाइम स्पॅनमध्ये किंवा ह्या असणाऱ्या दोघांच्या मानसिकतेमध्ये, दोघांच्या कृतीमध्ये माझं असणारं जे वागणं आहे, शलोमोन फार सुंदर रीतीने ह्या सर्व गोष्टीला फार सुंदर रीतीने त्याची मांडणी करतो. आणि हे सांगत असताना तो दुर्जनाविषयी सांगतो. तो त्या ठिकाणी जणू काय आमच्या आत्मिक सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून हा नीतिसूत्रे 24वा अध्याय जो आहे तो त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून आमची जी स्पिरिच्युअल होलिस्टिक डेव्हलपमेंट आहे, आम्हाला त्याकडे पाहणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस ह्या असणाऱ्या अध्यायाकडे पाहत आहोत, याच्यामध्ये काही शब्द फार सुंदर आलेले आहेत ह्या 2 वचनांमध्ये. पहिला शब्द जो आहे त्याच्याने आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि पहिला शब्द जो आहे त्या ठिकाणी म्हटलेला आहे, सुज्ञानाच्या योगे घर बांधता येतं. काय म्हटलंय? सुज्ञानाच्या योगे घर बांधता येतं. पुढं म्हटलेलं आहे,
समंजसपणाने ते मजबूत राहते. पुढे अजून म्हटलेलं आहे, ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मूलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. आता ज्या वेळेस तिसऱ्या वचनाची सुरुवात सुज्ञानाच्या योगे ज्या वेळेस होते, त्या ठिकाणी शब्द आहे इंग्लिशमध्ये विजडम. आणि हा जो विजडम शब्द आहे, या विजडम शब्दाकडे आम्हाला बघणं गरजेचं आहे. आम्ही जास्त फार खोलवर आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणार नाही, पण ज्या बेसिक गोष्टी आहेत प्रियबंधू आणि भगिनींनो, त्याच्याकडे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, सुज्ञानाच्या योगे घर बांधता येतं. पहिली महत्वाची गोष्ट कुटुंबानो लक्षात घ्या, माझ्या घराची जर बांधणी करायची आहे, स्तोत्र 127 मध्ये म्हटलं, काय म्हटलं? परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. आता देवाचं वचन नीतिसूत्रे 24 आणि त्याच्या असणाऱ्या 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला सांगतं, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की सुज्ञानाच्या योगे घर बांधता येतं. सुज्ञान आणि बांधणं हे दोघं एकत्र आल्याशिवाय योग्य प्रकारची बांधणीचा रिझल्ट आम्हाला कधीच मिळणार नाही. सुज्ञान काय आहे तर ते विजडम आहे. नॉलेज विषयी नाही बोललो, नॉलेज जो शब्द आहे तो नंतर आला, ज्ञानाच्या योगे जे म्हटलेलं आहे. पण ज्यावेळेस आम्ही सुज्ञान म्हणतो, हे सुज्ञान जे आहे, ज्याला विजडम म्हटलेलं आहे, हे चांगलं ज्ञान आहे. जे ज्ञान देवापासून आम्हाला प्राप्त होतं. नीतिसूत्रेचं पुस्तक काढा, नीतिसूत्रे याचा 9वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. 9वा अध्याय वचन 10. नीती 9:10. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. काय म्हटलेलं आहे बघा, परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. सुज्ञता काय आहे? परमेश्वराला ओळखणं. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते, याचा अर्थ आहे माझ्या घराची बांधणी जर मला करायची आहे तर मला कोणाला ओळखायचं आहे? कोणाला ओळखायचं आहे? परमेश्वराला. मला परमेश्वराला ओळखावं लागेल. परमेश्वराच्या गुणधर्मांसंगती मला त्या ठिकाणी फॅमिलियर व्हावं लागेल. आणि म्हणून सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते, याचा अर्थ आम्हाला जर घ्यायचा आहे तर आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ तर आहेच, पण परमेश्वराला परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता आहे. आम्ही सगळ्या गोष्टींसंगती हात मिळवणी करत आहोत. आम्ही सगळ्या गोष्टींसंगती आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत आहोत. आमच्या कुटुंबासाठी इसेन्शियल गोष्ट जर काय असेल माहिती आहे का, तर ती ही आहे की परमपवित्राला ओळखणं. ही सुज्ञता आहे. खरं विजडम काय आहे की परमपवित्राला ओळखणं. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा आरंभ आहे, याच्याकडे लक्ष केंद्रित करणं. अनेक वेळेस आमची मानसिकता ही होते की परमेश्वराला ओळख किंवा परमेश्वराचं भय ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं परमेश्वराचं भय याचा अर्थ परमेश्वराला भिणं. एक इंग्लिशमध्ये शब्द आहे फोबिया, परमेश्वराची भीती असणं. हा त्या वचनाचा किंवा त्या शब्दाचा अर्थ नाहीये. परमेश्वराचं भय प्रिय बंधू आणि भगिनींनो म्हणजे फोबिया नाही. परमेश्वराचं भय म्हणजे परमेश्वराला योग्य प्रकारचा सन्मान देणं, परमेश्वराला माझ्या कुटुंबामध्ये सन्मानित करणं. परमेश्वराचं भय म्हणजे परमेश्वराच्या असणाऱ्या त्या सार्वभौम इच्छेला समर्पित होणं. परमेश्वराच्या इच्छेला माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या परिवारामध्ये माझ्याकडं असणारी प्रत्येक जी गोष्ट आहे ती परमेश्वराला समर्पित करणं. आणि म्हणून परमेश्वराचं भय आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे.
परमेश्वराचं भय म्हणजे परमेश्वराचं जे दैवत्व आहे, परमेश्वराची जी नीतिमत्ता आहे, परमेश्वराचे जे गुणधर्म आहेत की जे कधीच न बदलणार आहेत. इब्री लोकासपत्रामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं नाही का की तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. देव काळ परत्वे, वेळ परत्वे बदलत नाही. देवाचे गुणधर्म बदलत नाही. देवाची नीतिमत्ता बदलत नाही. देव परिस्थितीनुसार बदलत नाही. देवाचं देव पण दैवी तत्व जी आहेत ती आहे तशीच आहेत. आणि म्हणून त्याचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं, त्याला समर्पित राहणं आणि योग्यतेमध्ये देवाचं दैवत्व जाणणं, ओळखणं हे तुमचं आणि माझं परिवाराचं आद्य कर्तव्य असावं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सुज्ञता काय आहे तर ती परमेश्वराचं भय बाळगणं आहे आणि परमपवित्राला ओळखणं आहे. घराची बांधणी प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्याकडं किती पैसा असला, आमच्याकडं किती टॅलेंट्स असले, आमच्याकडं कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ॲसेट्स असल्या, तुम्ही घर बांधू शकता, तुम्ही बांधू शकता, पण घराला घर पण जर हवं असेल तर ते परमेश्वराच्या हस्तक्षेपाशिवाय येणार नाही. घराला जर आशीर्वाद हवे असतील तर परमेश्वराच्या हस्तक्षेपाशिवाय ते आम्हाला मिळणार नाहीत. घरामध्ये जर आशीर्वादांची रेलचेल जर हवी असेल तर आमच्या घरामध्ये आमच्या परमपवित्राला त्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व दिल्याशिवाय जमणार नाही. देवाला आमच्या घरामध्ये सोयीचं करून ठेवण्याचं धाडस करू नये आम्ही. कळतं का? आम्ही कधी कधी देवाला ग्रांटेड घेतो. आणि म्हणून सुज्ञता जर काय आहे तर सुज्ञता देवाला ओळखण्यात आहे. सुज्ञानाची किंवा सुज्ञतेची सुरुवात ही देवाला देव म्हणून ओळखण्यामध्ये आहे. येते का लक्षामध्ये? सुज्ञतेची सुरुवात ही देवाला देव म्हणून ओळखण्यामध्ये आहे. आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं पाहिजे. दुसरी गोष्ट बघू सुज्ञानामध्ये. याकोबाचं पत्र 1 अध्याय 22 वचन. याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि वचन 22. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. अशा रीतीने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. याच्यामध्ये थोडंसं आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला प्रयत्न करूया. जशी सुज्ञानाची सुरुवात परमेश्वराच्या भयात आणि परमेश्वराच्या ओळखण्यामध्ये आहे, तशीच सुज्ञानाची सुरुवात देवाचं वचनाचं आचरण आमच्या जीवनामध्ये दिसणं हे गरजेचं आहे. सो सुज्ञानाची सुरुवात वचनाच्या आचरणाप्रमाणे वागण्यामध्ये आहे. की तो काय म्हणतो माहिती आहे का? देवाचं वचन आम्हाला याकोबाच्या पत्रामध्ये शिकवतं. तो म्हणतो वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. वचन ऐकणं ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे? त्या वचनाप्रमाणे आचरण करणं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सांगायला अतिशय वाईट वाटतं किंवा आमच्यासाठी हे खूप आव्हानात्मक आहे. आम्ही ख्रिस्ती म्हणून, ख्रिश्चन म्हणून आम्ही जगामध्ये फार सुंदर रीतीने वागत आहोत, पण आमची असणारी आचरण ही मेलेल्या देवासारखी आहेत. आम्ही देवाचं गौरव मुखाने करत आहोत, पण आमच्या आचरणामध्ये कुठंतरी फ्लेक्झिबिलिटी आलेली आहे. आम्ही कुठंतरी देवाचं दैवी आचरण आमच्या कुटुंबामध्ये कुठंतरी अल्टर झालेलं दिसत आहे. आणि म्हणून ही धोक्याची घंटा आहे. ही धोक्याची घंटा आहे आमच्यासाठी. चर्चलेस ख्रिश्चनिटी उदयास येत आहे. क्राइस्टलेस ख्रिश्चनिटी उदयास येत आहे. होपलेस ख्रिश्चनिटी उदयास येत आहे. आम्हाला ख्रिस्त हवा आहे, पण आम्हाला ख्रिस्ती तत्व नको आहेत. आम्हाला ख्रिस्त हवा आहे, पण ख्रिस्ताचं आचरण नको आहे.
आम्हाला ख्रिस्त हवा आहे, पण ख्रिस्त आम्हाला ज्या गोष्टी करण्याच्या संबंधाने आम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहित करत आहे, मार्गदर्शन करत आहे, त्या प्रकारच्या गोष्टी आम्हाला आमच्या घरामध्ये नको आहेत. आम्हाला भीती आहे, जर ख्रिस्ताचं आचरण आमच्या घरामध्ये जर आम्ही स्वीकारलं, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही स्वीकारलं, तर आम्हाला जगाबरोबर 2 हात करता येणार नाहीत. आम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा देव आपल्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिक आहे. ज्या देवानं आमच्यासाठी कुटुंबाची निर्मिती केली, ज्या देवानं आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये फार सुयोग्य पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी स्थानापन्न केलं, तो आमच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनामध्ये, तो आमच्या कुटुंबाविषयी अतिशय गंभीर आहे. आमच्या कुटुंबाकडं हा परमेश्वर की ज्याने आम्हाला सर्वतोपरी आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलं, तो आमच्या कुटुंबाकडे पाहत असताना अतिशय गांभीर्याने पाहतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर माझा देव माझ्या कुटुंबाकडे जर गांभीर्याने पाहतो, तर मलाही माझ्या कुटुंबाकडे गांभीर्याने पाहणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सुज्ञान जे आहे, सुज्ञानाच्या योगे घर बांधता येतं. देवाला ओळखण्याने, परमेश्वराचं भय बाळगण्याने, वचनाप्रमाणे आचरण करणारे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या वचनाला अनन्यसाधारण महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे. हे देवाचं वचन 52 कशी सोन्यापेक्षा इष्ट आहे, मधाच्या रुचीपेक्षा गोड आहे. याला हातोडा म्हटलेला आहे, याला ओळंबा म्हटलेला आहे, याला कैक प्रकारची नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. स्तोत्रकर्ता 119 मध्ये म्हणतो, तुझे वचन मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझे वचन आपल्या अंतःकरणात जपून ठेवलेलं आहे. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा, माझ्या मार्गावर. देवाचा एक सेवक त्याच्या एका पुस्तकामध्ये बोलत असताना तो म्हणतो की जर नीट लक्ष द्या, जर वचनाला माझ्या मार्गावर प्रकाश आणि दिवा जर करायचा असेल, तर पहिल्यानं वचनाला माझ्या जीवनाचा आरसा करणं गरजेचं आहे. लक्षात येतं का? देवाचं वचन आरसा सुद्धा आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच वचनामध्ये तुम्ही जर बघितलं ना, तर त्या ठिकाणी सांगितलं, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. जे ऐकणारे आहेत ते स्वतःची काय करतात? फसवणूक करतात. जर माझं कुटुंब फक्त वचन ऐकणारं असेल, शेवटच्या काळाच्या चिन्हांपैकी एक चिन्ह आहे, माहिती आहे का? लोक काय करतील माहिती आहे का? कानाची काय जिरवतील? खास जिरवतील. त्याच्यासाठी वचन ऐकतील. देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, माझ्या कुटुंबाला देवाच्या इच्छेमध्ये, देवाच्या सार्वभौमत्वामध्ये जर एका वेगळ्या लेवलला जर घेऊन जायचं असेल, देवाच्या इच्छेमध्ये माझ्या कुटुंबाला एक वेगळ्या प्रगल्भतेमध्ये जर वाढवायचं असेल, तर मला देवाच्या इच्छेमध्ये देवकेंद्रित कुटुंब करणं गरजेचं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये थिओसेंट्रिक म्हटलेलं आहे. आम्ही आमचं कुटुंब देवकेंद्रित कुटुंब करणं गरजेचं आहे. हो, आज आमच्या प्रायोरिटीज रोज वेगळ्या होत आहेत. क्षणाक्षणाला आमच्या प्रायोरिटीज बदलत आहेत. आता सध्याला एक ट्रेंड आलेला आहे जगामध्ये, आणि आमच्या ह्या असणाऱ्या ह्या जे जग आहे किंवा ही जी पिढी आहे सध्याची ना, या पिढीमध्ये आता एक ट्रेंड आलेला आहे. आता सध्याच्या लोकांना रिलेशनशिप नको आहे. माहिती आहे का तुम्हाला? दे आर नॉट ॲट ऑल सिरियस अबाउट रिलेशनशिप. आता माणूस रिलेशनशिपच्या ऐवजी तो सिच्युएशनशिपवर आला. कळतं का? सिच्युएशनशिप. देवानं नातेसंबंध प्रस्थापित केले,
जग आम्हाला सिच्युएशनशिप विषयी शिकवतं. सिच्युएशनशिप म्हणजे आज माझं आणि तुझं जमलं तर ठीक, नाही जमलं, सिच्युएशन बदलली, माणूस बदलला, सिच्युएशन बदलली, माणूस बदलला. जगाची फार भयानक अवस्था आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा अवस्थेमध्ये पती पत्नी आलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये आजी आजोबा आलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये आमची तरुण मुलगा, आमची तरुण मुलगी या ठिकाणी आलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये आमची आता लहान पिढी त्या ठिकाणी उदयास येत आहे. ज्या गोष्टी मला माझ्या टॅबमधल्या माहीत नाही, माझं लेकरू सांगतं, 6 वर्षाचंच आहे. भयानक वास्तव आहे आमच्यासमोर. आमच्यासमोर बरेचसे चॅलेंजेस आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं फ्रस्ट्रेशन आहे, वेगवेगळ्या प्रकारचं डिप्रेशन आहे, वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आमच्या समोर तोंड करून त्या ठिकाणी आहेत. आम्ही नेमकं काय काय मेंटेन करायचं, आम्ही नेमकं काय काय आमच्या कुटुंबाविषयी ऑर्गनाईज करायचं. वेगवेगळ्या फायनान्शियल क्रायसिस आहेत, बौद्धिक पातळीवर, मानसिक पातळीवर, आत्मिक पातळीवर आम्ही रोज आणि रोज कुठंतरी लढा देत आहोत. जॉन स्टॉट नावाचा देवाचा सेवक आहे आणि त्यांचं एक पुस्तक आहे द्वंद्व युद्ध मराठीमध्ये. आणि त्या द्वंद्व युद्धामध्ये ते म्हणतात की अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आम्ही आमच्याशीच लढत राहतो. आम्ही रोज लढतोय. आमची रोज लढाई आमच्या संगतीच. पहिले उठल्यानंतर प्रार्थना असायची. आता पहिलं उठलं की काय, ना पहिलं उठलं की आम्ही हे बघतो, माहिती आहे का, आमची सहनशक्ती लिमिटेड झाली. तुम्हाला माहिती आहे का, सायंटिफिक जर सर्वे जर आम्ही बघितला सध्याच्या काळामधला, तर आम्हाला हे समजून येतं प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमची जी सहनशक्ती आहे ना, आता ती फार कमी झाली. आता आम्हाला सहन होत नाहीत गोष्टी. किती मिनिटावर आली माहिती आहे का, किती मिनिटावर आली. रील्स किती मिनिटाचे असतात, शॉर्ट्स किती मिनिटाचे असतात, 30 सेकंड्स, 60 सेकंड्स. आता आमची सहनशक्ती तिथं आली बरं का. आम्ही पटापट आम्हाला पाहायला पाहिजे, आमच्याकडे वेळ नाही आहे. 30 सेकंदावर 60 सेकंदावर आमची सहनशक्ती आली. आणि ह्या सर्व गोष्टी आमचं आत्मिक जीवनाला अधोगती आणत आहेत. आम्हाला कुठंतरी ब्रेक येत राहिलेला आहे आणि आम्ही एका अशा वेगळ्या विचित्र सिच्युएशनमध्ये येत आहोत प्रिय बंधू आणि भगिनींनो, की एक वेळ अशी येईल, वास्तविकता लक्षात घ्या, एक वेळ अशी येईल आमच्या कुटुंबामध्ये की ज्या ठिकाणी आम्हाला आमचं असणारं जे धार्मिक जीवन आहे, आमचं असणारं जे स्पिरिच्युअल लाईफस्टाईल आहे, हे फक्त एक फॅशन वाटू लागेल. आणि म्हणून आमचं धार्मिक जीवन आम्ही खूप सुंदरतेने कदाचित दाखवत असू, पण देव आमच्या आत्मिक जीवनाच्या द्वारे प्रभावित होतो. आमचं धार्मिक जीवन काय आहे, आमचं बाह्यातकारी धार्मिक जीवन जे आहे ना, त्याच्याविषयी देवाला काही देणं घेणं नाहीये. युअर बेस्ट रिलिजियसिटी मे नॉट बी युअर ट्रू स्पिरिच्युअलिटी. तुमचं बाहेर दिखाव्याचं असणारं धार्मिक जीवन हे तुमच्या आतल्या आत्मिक जीवनावर कधीच काम करणार नाही. म्हणून येशू काय म्हणतो माहितीये का, मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाहीये. मत्ते 7:21. जो कोणी माझ्या इच्छेप्रमाणे वागेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सुज्ञान आम्हाला देवाच्या सार्वभौम इच्छेला शिरसावंद्य करण्यासाठी प्रोत्साहित करतं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्ही किती वेल एज्युकेटेड आहात, तुम्ही किती सर्टिफाईड आहात, ह्यापेक्षा तुम्ही देव केंद्रित आहात का, देवाला ओळखणारे आहात का, देवाचं अहर्निश भय बाळगणारे आहात का, त्या वचनाप्रमाणे आचरण करणारे आहात का, ह्याच्याकडे आम्हाला पाहणं, आम्हाला स्वतःचं ॲनालिसिस करणं, स्वतःला चाचपणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा कुठे आमच्या कुटुंबाला
एक वेगळं वळण लागेल, तेव्हा कुठे आमचं कुटुंब हे देवाच्या इच्छेमध्ये वाढायला सुरुवात होईल, तेव्हा कुठं आमचं कुटुंब देवाचं भय धरायला शिकेल, तेव्हा कुठं दैवी गुणधर्म आमच्या कुटुंबामधून इतरांपर्यंत पोहोचले जातील. आम्ही डिफ्लेक्टरचं नाही तर आम्ही रिफ्लेक्टरचं काम करू. येशू म्हणतो तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी स्वर्गीय पित्याचा गौरव करावं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सुज्ञान जे आहे, विजडम जे आहे, ते आम्हाला आहे ना ख्रिस्त केंद्रित राहून, देव केंद्रित राहून आम्हाला योग्य प्रकारच्या मार्गावर चालण्यासाठी मदत करतं. काय बरं आहे, काय वाईट आहे हे आम्हाला त्या ठिकाणी कळू लागतं. हे कधी? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला ओळखू, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं भय धरू. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेतलं पाहिजे, आमची निवड देवाचं भय बाळगणं, आमची निवड देव परमेश्वराचं भय बाळगून परमेश्वराच्या असणाऱ्या परमपवित्र परमेश्वराला ओळखणं. केवळ तिथंच नाही, आमची निवड एवढंच केवळ नाही तर वचनाप्रमाणे आचरण करण्याची आमची निवड असावी. आमची निवड जर आम्हाला बघायचं असेल तर आमची निवड ही परमेश्वर केंद्रित असावी. सुज्ञान आम्हाला आमची निवड सुयोग्य पद्धतीनं करण्यासाठी आम्हाला मदत करतं, सहाय्य करतं. आम्हाला तो वृत्तांत पवित्र शास्त्रातला माहिती आहे की ज्या ठिकाणी आम्हाला उत्पत्तीच्या असणाऱ्या 12व्या 13व्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो, 12व्या अध्यायामध्ये आम्हाला अब्राहामाला झालेलं पाचारण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पण ज्यावेळेस आम्ही 13व्या अध्यायामध्ये येतो, 13व्या अध्यायामध्ये अब्राम आणि लोट हे एकमेकांपासून विभक्त झालेले आम्हाला उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ज्या काही परिस्थिती त्या ठिकाणी आल्या, लोटाने ज्या गोष्टी त्याला हव्या होत्या त्या ठिकाणी तो गेला. पण अब्राहामाविषयी असं म्हटलेलं आहे, प्रियबंधू आणि भगिनी, काढूया आपण तो शास्त्रभाग, उत्पत्तीचा ग्रंथ याचा 13वा अध्याय. आणि त्या ठिकाणी एक फार महत्त्वाची गोष्ट किंवा फार महत्त्वाचं शिक्षण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर लोटाला जे हवं होतं, लोटाला ज्या दिशेला जायचं होतं, लोटाच्या स्वतःच्या इच्छेमध्ये, स्वतःच्या मानसिकतेमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांनी स्वतःशी रिलेट केल्या आणि त्या गोष्टींची निवड करून लोट त्या दिशेने त्या ठिकाणी गेला. जात जात त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. पण आता हे सर्व लोटाने त्याच्या मनाने केलं, त्याच्या इच्छेने केलं, त्याच्या असणाऱ्या बुद्धी कौशल्यावर त्यानं ते केलं. मात्र अब्रामाने तोपर्यंत आपली जागा निवडली नाही जोपर्यंत परमेश्वर त्याच्याशी बोलला नाही. 14व्या वचनाची सुरुवात काय आहे? लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला. बरोबर ना? परमेश्वर अब्रामाला म्हणाला. जोपर्यंत अब्रामाने कधी निवडायला सुरुवात केली? ज्या वेळेस परमेश्वराने त्याच्या संगती बोलायला सुरुवात केली. आम्ही निवड करत असताना, आमच्या कुटुंबासाठी आमची निवड करत असताना काय देवाचा हस्तक्षेप आमच्या कुटुंबामध्ये आहे का? आमच्या कुटुंबामध्ये कोणाचा हस्तक्षेप आहे? आमचं कुटुंब कोणत्या तत्वांवर चालतं? आमच्या कुटुंबामध्ये काय होतं? आमच्या घरांच्या खोल्यामध्ये काय काय आहे? आम्हाला चाचपणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ही एकच गोष्ट आज बघणार आहोत की सुज्ञान जे आहे, सुज्ञान आमच्यासाठी घराची बांधणी फार सिस्टमॅटिकली करतं. आमचं किती मोठं घर आहे, त्या घरामध्ये किती खोल्या आहेत, यापेक्षा आमचं जे बांधणं आहे ते गरजेचं आहे. आणि बांधण्याचं काम सुज्ञान करतं, विजडम करतं. जे देव केंद्रित आहे,
जे आम्हाला योग्य प्रकारे निवड करण्यासाठी प्रोत्साहित करतं. सुज्ञानाची सुरुवात देवाला देव म्हणून ओळखण्यात आहे. सुज्ञान म्हणजे परमेश्वराचं भय बाळगणं. सुज्ञान म्हणजे पवित्राला त्या ठिकाणी ओळखणं आहे. सुज्ञान आम्हाला फसवेगिरीमध्ये पडू देत नाही. सुज्ञान आमची निवड जी आहे ती निवड योग्य रीतीने करायला आम्हाला प्रोत्साहित करतं. सुज्ञान आमच्या जीवनामध्ये स्थैर्य आणतं, आमच्या जीवनाला फर्म करतं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की जर आम्ही कुटुंब म्हणून देवाच्या समक्षतेमध्ये आज जर आहोत, तर मला माझ्या कुटुंबाची जर खरंच मनापासून काळजी आहे आणि आज जर मी वेगवेगळ्या आव्हानांमध्ये जर अडकलेली आहे, तर मला हे समजून घेणं गरजेचं आहे की देव ज्या सुज्ञानाविषयी बोलत आहे ते सुज्ञान मला माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. मला ते ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये सुज्ञानाला, जे सुज्ञान ज्याला विज्डम म्हटलेलं आहे, ते विज्डम जे देव केंद्रित आहे त्याला आमच्या कुटुंबामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असावं. जर आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये हे सुज्ञान जर दिसत नाही, याचा अर्थ हा आहे आमच्या कुटुंबामध्ये कुठलं तरी वेगळ्याच प्रकारचं ज्ञान दिसत आहे आणि ते धोक्याचं आहे, ते कठीण आहे. ते आमच्या कुटुंबाला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर नेणारं कदाचित ते ज्ञान नसेल. माझं कुटुंब त्या धोक्याच्या मार्गामध्ये जर चालत नाही ना, हे आम्हाला शोधणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही जी 2 वचनं आहेत नीतिसूत्रातली, ही 2 वचनं आम्हाला, आमच्या कुटुंबाला एका वेगळ्या प्रकारच्या देवकेंद्रित परिपक्वतेकडे घेऊन जातात. त्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. आज कुटुंबाविषयी आम्ही पाहिलं, सुज्ञानाविषयी पाहिलं. आम्ही पुढच्या 2 शब्दांकडे उद्या पाहणार आहोत. आणि ते पाहत असताना पती-पत्नीचं नातं ह्याच्यामध्ये कसं असेल आणि पती-पत्नी म्हणून आम्ही काय करणं गरजेचं आहे त्याच्याकडे आम्ही पाहणार आहोत. देवबाप आपल्या सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. थँक्यू सो मच. प्रियजन हो, अतिशय मार्मिक आणि अतिशय सत्य आणि पवित्र वचनाचं सुंदरसं स्पष्टीकरण आम्हाला ह्या पवित्र वचनाच्या द्वारे पाळकसाहेबांकरवी मिळालं. यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो व पाळकसाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. कारण की खऱ्या रीतीने आम्ही सुज्ञतेने आम्ही आमचं स्वतःचं घर बांधत असताना वचनाप्रमाणे आचरण करून आणि सोबतच प्रियजन हो, आम्हाला आमचं घर बांधत असताना आमच्या कुटुंबा संस्थेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की कुटुंबच मंडळी स्थापित करतात आणि मंडळी व कुटुंब या 2 मौल्यवान अशा संस्था आहेत ज्याकडे परमेश्वर लक्ष देऊन आहे. आपण देखील आपल्या मनाचं परीक्षण करूया, आलेल्या वचनाला आपला प्रतिसाद देऊया. कारण की नुकतंच आपण वचन वाचलं की ऐकणारे असू नका तर आचरण करणारे असा. आपल्या जीवनात परमेश्वर देवबाप या पवित्र वचनाच्या द्वारे लागूकरण करण्यासाठी सहाय्य करो, कृपा पुरवो. पुन्हा एक बार मी परमेश्वराला धन्यवाद देतो व पाळकसाहेब आपले देखील मनपूर्वक आभार मानतो या पवित्र आणि मौल्यवान वचनासाठी. या वेळेला आपण दान अर्पण घेणार आहोत आपल्या पत्रिकेत सांगितल्याप्रमाणे. यासाठी मी क्वायरला विनंती करेन की गीत गायनाच्या सेवेसाठी आपण पुढे यावं आणि आणलेलं जे दान आहे ते आपण अर्पण करूया. विजय संगीत गीत नंबर 203 यावेळेस आपण काढूया. गीत नंबर 203. विनवितो आम्ही आजी प्रभुराया, आशीर्वाद देया गृहाला की.
आजच्या या दानार्पणासोबतच ज्या प्रिय कुटुंबियांसाठी किंवा ज्या परिसरासाठी आपण आजचा हा दिवस नेमलेला होता, त्यामध्ये बेथेल कॉलनी, नागायनगर, राज सिटी आणि जय हिंद कॉलनी यामध्ये असलेले सर्व प्रिय कुटुंब आपणाला विनंती करतो, कृपा करून आपण आपल्या जागेवर उभं राहावं. सोबतच या कुटुंबियांनी 1950 रुपये हे दानपात्रामध्ये दिलेले आहे व सगळ्यांसाठी फराळसुद्धा दिलेला आहे. तर ह्या दानार्पणाला मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो आणि सोबतच उभी असलेली ही सर्व प्रिय कुटुंब व ह्या परिसरातली ही प्रियजन आपणासाठी प्रार्थना करणार आहोत. आणि सोबतच काही महत्त्वाच्या प्रार्थना विनंत्या माझ्याकडे आहे. आपल्या मंडळीतील सतीश ठाकूर हे निम्स या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, तर सतीश ठाकूर यांची आठवण करूया. सोबतच रिचा अभिजित वळवी ही सुरत या ठिकाणी छोटी बालिका उपचार घेत आहे, तिच्यासाठी प्रार्थना करूया. आणि धुळे येथील अनन्या ही नाशिक या ठिकाणी उपचार घेत आहे. तर ह्या प्रियजनांची विनंती आहे, आपण ह्या कुटुंबासोबत या विनंतीला देखील परमेश्वरासोबत ठेवणार आहोत. मी रेव्हरंड सॅमचंद जयकर पाळक साहेब, आपल्या मंडळीचे सिनियर पाळक, आपल्याला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे यावं. प्रिय कुटुंबासाठी दानार्पणासाठी आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू. परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या योजनेप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे सन 2025 या वर्षाच्या गृहसणाचा आनंदाचा व आशीर्वादाचा हा प्रसंग आज प्रभू मंडळी म्हणून आम्हा प्रत्येकाच्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये तू येऊ दिलेला आहेस. आणि आजपर्यंत झालेल्या सर्व तुझ्या सभा तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे तू आशीर्वादित केल्या, तुझ्या दासांचं सहाय्य केलंस आणि पुन्हा एक वार आमच्या आत्मिक जीवनाचं अवलोकन करण्याची एक मौल्यवान संधी या समय तू आम्हाला दिलीस, याबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वार तुझे दास रेव्हरेंड नाशिकर यांच्या माध्यमातून आम्हा प्रत्येक कुटुंब परिवाराची आज तू नव्याने भेट घेतलेली आहेस. आमचा विश्वास आहे देवापा, तुझ्या प्रिय कुटुंबांनी, प्रत्येक आईवडिलांनी, लेकरांनी, पती पत्नी या नात्याने तुझा वचनाचा स्वीकार केलेला आहे. आणि नीतिसूत्रे 9:6 तुझं वचन आम्हाला आज्ञा करतं की सुज्ञतेच्या मार्गाने चाला. परमपवित्रतेला ओळखणं ही खरी सुज्ञता आहे. आणि आमच्या आत्मिक जीवनाची जडणघडण होत असताना देवापा, जेव्हा आम्ही तुझ्या ओळखीमध्ये वाढतो, तुझ्या ओळखीच्या द्वारे आमच्या आत्मिक जीवनाला आम्ही प्रारंभ करतो, त्या कुटुंबाला तो आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून पुन्हा एक वार आजच्या तुझ्या पवित्र वचनांबद्दल आभार मानतो, तुझ्या दासाबद्दल आभार मानतो. त्यांना आमच्यामध्ये आणलंस, त्यांची सेवा तू आज या रात्री आशीर्वादित केली आणि मंडळीला आम्हा प्रत्येकाच्या आध्यात्मिक गरजेप्रमाणे तुझं वचन दिलं. देवापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. विशेष करून आज ज्या परिसराच्या द्वारे ही मीटिंग आयोजित केलेली आहे, बेथेल कॉलनी, सोबतच नागायनगर आहे, जय हिंद कॉलनी, राज सिटी, या तुझ्या सर्व प्रिय विश्वासणाच्या जीवनाबद्दल आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. देवापा, आज या सायंकाळी तुझे सर्व स्वर्गीय आशीर्वादाने त्यांना तू परिपूर्ण कर, त्यांचं जीवन, त्यांचं कुटुंब परिवार तू आशीर्वादित कर. आणि आज दिलेलं वचन देवापा त्यांच्यासाठी देवापा आध्यात्मिक जीवनामध्ये अधिक मजबूती प्रदान करणारं असं होऊ दे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये या कुटुंबाच्या जीवनाकडून तुझं गौरव दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून आज या सायंकाळी या ठिकाणी हजर असणारे सर्व तुझे प्रिय विश्वासणारे, सोबतच नंदुबार मंडळी, तुझे दास दासी, अध्यक्ष, पंचमंडळ आहे, पाळक आहे, या सर्वांना दे बाबा तुझी कृपादृष्टी असू दे, लागणारा आशीर्वाद दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच ज्या प्रिय जनांसाठी आम्ही विनंती करतो, ज्यांना आज आरोग्याची गरज आहे, ज्या विविध ठिकाणी दे बापा ॲडमिट आहेत, तू राजांचा राजा, डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचं वैद्य आहे. तू यावे रापा म्हणजे रोग निवारण करणार परमेश्वर, या नावाने तुला हाक मारतो, विनंती करतो. प्रभू, आपल्या पवित्र आरोग्याचा स्पर्श या सर्व प्रियजनांना कर.
सर्व प्रकारची व्याधी विकारातून त्यांना मुक्त कर. तुझं आरोग्य या क्षणाला त्यांना लाभू दे आणि देवबापा त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच हे अल्पसदान तुझ्या मंडळींनी तुझ्या पवित्र भांडारामध्ये आणलेले प्रभू, या दानाचा स्वीकार कर. हे दान तू आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग देवबापा तुझ्या सेवेसाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, तुझ्या गौरवासाठी होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. या गृहसणाच्या आनंदाच्या निमित्ताने ज्या प्रियजनांनी फराळाची व्यवस्था केलेली आहे, हे फराळसुद्धा प्रभू देवबापा तू आशीर्वादित कर. त्या खाऊन आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, तृप्त कर आणि आमच्या एकत्र येण्याच्याद्वारे केवळ तुझं आणि तुझं गौरव दे. पुन्हा एकवार तुझ्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे दास रेव्हरंड नाशिकर यांच्या जीवनाबद्दल आभार मानतो आणि देवबापा हीच प्रार्थना करतो की येणाऱ्या सर्व मिटिंगात तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. या रात्रीच्या समयी आम्ही तुला एक नवीन समर्पण करतो. येथून आम्ही सर्वजण आपापल्या घरी जात असताना प्रभू तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करता हो, आम्हा प्रत्येकाचं सांभाळ कर. मान महिमा सन्मान आम्ही तुला अर्पण करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सायंकाळी देखील 7 वाजता आपण सभेसाठी याच ठिकाणी चर्चमध्ये एकत्र जमणार आहोत आणि उद्याचा जो परिसर आहे तो आहे आशीर्वाद कॉलनी, मुलांचे वसतिगृह परिसर व KG सेक्शनच्या मागील चाळ. आणि उद्या देवाच्या पवित्र वचनाची सेवा आपले सन्माननीय वक्ते रेव्हरंड स्वप्नील नाशिककर पाळक साहेब हे वचनाची सेवा करतील. सर्वांसाठी फराळाची व्यवस्था आहे, तर फराळ घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. या आपण आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब आपल्या मंडळीचे सिनियर पाळक पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि या रात्री ईश्वरा हे गीत आपण गायन करू आणि एकमेकांना भेटून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे आणि जसे आम्ही आमची ऋणे लून सोडितो तशीच तो आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर आणि ज्या कुटुंबियांसमोर आज सायंकाळी आम्ही जमलो त्या सर्व कुटुंबांबरोबर, प्रभूचे दास रेव्हरंड सुनील नाशिककर यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.